कुठलीही सिच्युएशन असू द्या, टीम जिंकणं महत्त्वाचं. खडकवासला प्रीमियर लीग ॲज अ आयकॉन म्हणून देखील तुम्ही स्थानिक खेळाडूंबरोबर खेळता आणि तो संघ सेमीफायनल पर्यंत दाखल झालाय. त्यामध्ये देखील अप्रतिम अशी कामगिरी केली आहे. काय वाटतं मैदानामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपण ॲज अ आयकॉन म्हणून खेळतो किंवा ॲज अ ऑल इंडिया ओपन गटातून आपण खेळतो, काय तफावत वाटते आणि कशा प्रकारे खेळ करत असताना तो अनुभव इथे पणाला तुम्ही लावता? खडकवासला प्रीमियर लीगचं हे पहिलं वर्ष आहे आणि पुण्यात क्वचित अशा टुर्नामेंट होत असतील की जिथं आपलं प्रीमियर लीग आणि ओपन, काही ठिकाणी फक्त प्रीमियर लीगच होती पण ओपनचे प्लेयर फक्त आयकॉन म्हणून असतात. पण आपल्या ज्या आयोजन कमिटीने ओपनसाठी एक हाफ ठेवला आहे त्यासाठी त्यांचे आभार मानतो. आणि नियोजन ह्या ग्राउंडला पुण्याचे प्रत्येक प्लेयरला ह्या ग्राउंडचं सगळं एक म्हणजे खेळपट्टीचं किंवा ग्राउंडचं सगळं माहिती आहे. त्यामुळे इथे खेळायला मज्जाच वेगळी येते. आणि आयोजन नियोजन कमिटीचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ओपन हाफमधनं सुद्धा खेळायला चान्स दिला आणि प्रीमियर लीगमध्ये एक आयकॉन म्हणून सुद्धा खेळण्याचा चान्स दिला. देखील पुढील प्रवासासाठी अजून एक मॅच आहे बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुर्तास इथेच विश्रांती घेतोय. अमित तांबे आपल्या बरोबर जोडले होते परंतु लगेच पुढच्या मॅचकडे वळणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचंच मनपूर्वक असं स्वागत करेन. कॉमेंट्री बॉक्समधून पुढच्या मॅचसाठी तुमच्या भेटीला येईल. धन्यवाद. धन्यवाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड इथे बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली जाते. अशोक गायकवाड एक मातब्बर बॅटर. सचिन ढवळे प्रहार 11 या संघाचा इथे बाद होऊन डगआउटच्या दिशेने येतोय. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. अशोक गायकवाड इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती बाद होऊन डगआउटच्या दिशेने एक मोठी विकेट इथे प्राप्त केली जाते. सातत्याने चर्चेत असलेले नाव आर्यन भोईर यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. एक पहिलीच विकेट इथे प्राप्त केली जाते. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत विष्णू. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकीशी दाद मागण्यात आली परंतु पंचांनी लगेचच तिथे दाद फेटाळून दिली. आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे चेंडू मार्गस्थ होतो आणि तीच दिशा दर्शवली गेली आणि त्याचमुळे इथे बॅटरला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल तर वेगवान घेतली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. दोन्ही संघ जर आपण बघितल्यानंतर पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालेत परंतु या मॅच मध्ये तुम्हाला जिंकणं हे फार गरजेचं आहे. डू ऑर डाय. जर आव्हान टिकून ठेवायचं असेल तर इथे सर्वोत्तम कामगिरी तुम्हाला करावी लागेल. जिंकलात तर पुढे जाण्याची संधी निर्माण होईल. जर पराभूत झाला तर मात्र घरचा आहे. एका धावेने अकाउंट तर ओपन होत आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय आदित्य जाधव. डावखुऱ्या शैलीचा एक शैलीदार बॅटर आणि काही आपण म्हणतो ना की ठराविक बॅटर किंवा ठराविक खेळाडू जे इन फॉर्म आहेत त्यातील एक आदित्य जाधव. पुढचा बॉल आर्यन यांचा उजव्या यष्टीच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू काटा बदलतोय. हे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण म्हणतो ना की हा डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला गोलंदाजी करू शकत नाही किंवा उजव्या शैलीच्या गोलंदाजांना हा गोलंदाजी करू शकत नाही, तो गोलंदाजी अजिबातच करू शकणार नाही कधीच. इथे तुमच्याकडे त्या वेगळ्या वेगळ्या धाटणीचे चेंडू हाताळण्याची क्षमता तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आता देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा आतल्या बाजूला वळतोय. या व्हेरिएशन मुळेच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनचा फरक आर्यन यांना मात्र कुठलाही प्रकारचा जाणून येत नाहीये. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे.
एकाच टप्प्यावरती तिन्ही चेंडू, कुठेतरी असं वाटलं की ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. तिन्ही बॉल आदित्य जाधव यांना मात्र ते चेंडू समजू शकले नाहीत. पहिलं षटक संपलं, 1 धाव झाली आहे आणि 1 बॅटर आघाडीचा बाद झालाय. 5 षटकांची मॅच आहे, त्यामध्ये निर्धाव चेंडू जाणं हे मात्र बॅटिंग टीमला परवडण्यासारखं नाहीये. काहीतरी वेगळं करावं लागेल. एक फायटिंग स्कोर म्हणजे 5 षटकांची मॅच, इथे फायटिंग स्कोर म्हटल्यानंतर 45 ते 50 धावा त्यापेक्षा अधिक जर झाल्या तर त्या नक्कीच इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिसणाऱ्या धावा होतील. परंतु पहिल्या षटकामध्ये तर 1 आहे, अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या मैदानामध्ये धावा मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. जर तो चेंडू बॅटवरती घेतला तर आपण बघितलेले आहेत की या मैदानामध्ये 8 षटकांमध्ये तब्बल 149 धावा देखील झालेल्या आहेत आणि त्याचे शिल्पकार अशोक गायकवाड इथे बाद झालेत. परंतु धावा येतात हे मात्र तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. नवीन बॅटर, नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्ग वरती. सूर्या नायडू इथे गोलंदाजी मार्ग वरती आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळत आहेत. इथे देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. बॅट वरतून हलकासा ब्रश होतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे बॅकअप करतील आणि त्या दरम्यान 2 धावा विष्णू यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावेने देखील धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती इन मिन 3, साडेमाडे 3. 3 धावा झाल्यात. 1 बॅटर आतापर्यंत बाद आहे. सुरुवात थोडीशी निराशाजनक, परंतु शेवट हा सर्वात महत्वाचा असेल. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. उजव्या इष्टीच्या फार बाहेर चेंडू पडतोय. बॅटरच्या रीच पासून इथे दूर ठेवण्याचा प्रयत्न वाईड यॉर्करचा प्रामुख्याने, आणि तो प्रयत्न कुठेतरी फसतोय. चेंडू लगेच आपण पाहतोय इथे पंच गोलंदाजाला लगेच दंडित करतील. वाईट बॉल, अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4, 1 बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता टप्पा थोडासा अलीकडे आणि उजव्या इष्टीच्या लगत. ज्यावेळेस तुम्ही सफल होताना त्यावेळेस ती दाद मागणं हे फार चुकीचं आहे. पंच लगेच कळवतात की तुम्ही सफल झालात. सेकंड लाईनच्या बाहेर जर चेंडू पडला, जर गेला तर तुम्हाला तिथे अवांतर मिळेल, अन्यथा इथे फेअर डिलिव्हरी, आणि तोच निर्णय इथे घेण्यात आला. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. आता मात्र तो प्रयत्न इथे फसतोय. पंच लगेचच गोलंदाजाला दंडित करतील. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 5. अक्षय निर्मल सर, अजय आवळे सर आणि संजय भालेराव सर या तिन्ही पंचांचं त्रिकूट खडकवासला प्रीमियर लीग ओपन गटामध्ये आपण चांगले अंपायरिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहतोय. तिन्ही हुशार आहेत आणि मातब्बर आहेत. पुण्याचं भूषण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. चेंडू बॅटवरतून ब्रश. पुन्हा एकदा पॉइंटच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत घेतलेली 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 6, 1 बॅटर बाद 6. आघाडीचा बॅटर स्वस्तात बाद झाल्यानंतर कुठेतरी बॉलिंग टीम इथे बॅटिंग टीम वरती हवी होतीये. वारंवार निर्धाव चेंडू वारंवार आपण पाहतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय यष्टीरक्षकांच्या अगदी बाजूला चिटकून एक स्लिप कॉर्डन मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल निघालाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. फार वेळानंतर येईल हा चौकार. 4 धावा. धन्यवाद. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलंय त्या ठिकाणी मात्र चेंडू पडला नाही आणि त्यानंतर मात्र आलेला चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने होणारी वाढ. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. हा चेंडू देखील आपण पाहतोय उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 11, 1 बॅटर बाद 11. नेल्सन धावसंख्या आली आहे 11 वरती 1 आणि 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. फायटिंग स्कोर तुम्हाला इथे आव्हान टिकून ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस. म्हणावं तसं टायमिंग जुळून आलं नाही. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात
अजून एका विकेटचं पतन. आदित्य जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. प्रेम कशा प्रकारे इथे बॅटिंग करतील. आतापर्यंत तर गोलंदाजी चांगली झाली आहे. 2 बॅटर तिथे बाद झालेत. सूर्या नायडू इथे यश मिळवत आहेत. पुढचा बॉल इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा 2 बॅटर बाद आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, परंतु अजूनही उरलेल्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. अमन गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. अमन यांना आमंत्रित करण्यात आलंय. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. पहिला बॉल निर्धाव, परंतु दुसऱ्या चेंडूवरती ठोकलेला हा खणखणीत षटकार. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. विष्णू यांच्या बॅट मधून येतात त्या 6 धावा षटकारासाठी. संख्येमध्ये होणारी वाढ धावसंख्या होते ती 17. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. एखादा चुकीचा फटका, चुकीचा चेंडू आपण पाहतोय जिथे हाताळला जातोय. त्यानंतर पुन्हा एकदा अमन ज्या पद्धतीने इथे कमबॅक करतायत, लवकर शैलीचे गोलंदाज आहेत. तो अँगलचा वापर इथे करतायत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि त्यावरती एक धाव तर पूर्ण आहे, फेकी केली गेली आहे, परंतु बॅकअप आहे आणि एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 18. 2 बॅटर बाद. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. 18 रन्स ऑन अ बोर्ड. 18 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण करण्यात आल्या. 2 बॅटर जे बाद झालेत. सचिन ढवळे प्रहार 11 या संघाचे, परंतु अजूनही वेळ भरपूर शिल्लक आहे. 4 चेंडू झालेत या षटकातील देखील. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांचा वेध. विकेटचं होईल पतन आणि सिल्वर डकचे शिकार ठरतायत प्रेम. 3रा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
अच्छा डाल, लेजी नहीं। अच्छा बॉल को चलेगा, अच्छा बॉल ही डालो। सुदर्शन केदार यू बॅटर इन. मोठा फटका खेळण्यासाठी नेहमी जाणले जातात. इथे देखील सरळ बॅटचा वापर, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय इष्टा कव्हरच्या दिशेने. आपलं अकाउंट एका धावेने ओपन करतायत. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. 19 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात इथे पूर्ण झाल्या आहेत. सचिन ढवळे प्रहार 11 या संघाची सर थोडीशी नाजूक परिस्थिती आहे, परंतु या परिस्थितीतून आपल्या संघाला तारण्यासाठी हे दोन्ही बॅटर कशा पद्धतीने ते बॅटिंग करतील. दमदार सुदर्शन त्याला बघू दे काय. मोठ्या फटक्यांसाठी या मैदानामध्ये नेहमीच त्यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने विष्णू यांना देखील आपण पाहतोय, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 9 चेंडू खेळलेत, 11 धावा त्यांनी बनवल्यात. 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे इथे या उरलेल्या 12 चेंडूंमध्ये कितपत धावा बनवल्या जातील. गोलंदाजी मार्ग वरती फिरकीचा जादूगर सुहास पवार. गोलंदाजी मार्ग वरती पहिलाच बॉल, टप्पा पडल्यानंतर अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. जे लेगकटर गोलंदाज आहेत, जे डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत, टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जे वळवत आहेत त्या चेंडूवरती अक्रॉस दी बॅट खेळणं फार अवघड असं. ज्यावेळेस तुम्ही सरळ बॅटचा वापर कराल, जो आत्ता केलाय, त्यावेळेस मात्र संपर्क होतो. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील इथे वेगवान धाव पूर्ण करण्यात येते. सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून आलेले या 2 धावा, 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 21, 3 बॅटर बाद. 21 धावा झाल्यात, 3 बॅटर बाद आहेत. सुहास पवार गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये टिपलेला सुरेख असा झेल. अजून एका विकेटचं पतन, अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. यश डीजे मयूर. बाळा क्षीरसागर बॅटिंग साठी आपण पाहतोय. बाळा क्षीरसागर यांना आमंत्रित करण्यात येत आहे.
राहना हात घेतला तो असते सुहास. काय डोकं लावलंय त्याला माहितीये. हा एकदा एक चांगला फटका आणि त्या दरम्यान आलेला 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 27 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 5 ची सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती बाळा क्षीरसागर यांच्या बॅट मधून आलेला देखना फटका. षटकार 6 धावेंसाठी. हा फटका इथे खेळला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय रवी गोहिरट या ठिकाणी गोलंदाजी मार्ग वरती येतात आणि स्वागत केलंय बाळा क्षीरसागर यांनी. षटकार मारून 6 धावेंची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 34. 5 बॅटर बाद. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल ते देखील पाहावं लागेल. 7 धावा तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये आल्यात. तर बघूया येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये असिफ दामोळे आणि बाळा क्षीरसागर इथे धावा कशा पद्धतीने उभ्या करतील. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगलच प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या 35. 5 बॅटर बाद. अजूनही 3 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. यानंतर होणारी जी मॅच आहे चालू सामन्यातील विजेता संघ आणि तिसऱ्या मॅच मधील पराभूत संघ या 2 संघांमध्ये पुढील मॅचचा कॉल देखील इथे केला जाईल. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. यस पंच इथे कळवतील. अवांतर धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 36. 5 बॅटर बाद. 36 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. अजूनही पहिल्या डावातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 36 तर झाल्यात. एखादा दुसरा बिग हिट एक फायटिंग स्कोर 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि बाळा क्षीरसागर यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅट वरतून ते चेंडू ब्रश होतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 37. अजूनही 2 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल या इनिंग मधील. 37 धावा आतापर्यंत झाल्यात. आसिफ दांबोळी यांच्या बॅट मधून देखील एक चौकार आपण येताना पाहिलाय. अधिक मोठ्या फटक्यांची गरज. इथे देखील लोअर फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. आर्यन त्या ठिकाणी तैनात. सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. 38 धावा झाल्यात. इनिंगचा अजूनही शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. 38 फॉर लॉस ऑफ 5. 38 धावा. 5 बॅटर बाद आहेत. 38 धावा झाल्यात. 5 बॅटर बाद. शेवटचा बॉल असेल या षटकातील. कामगिरी काय केली जाईल. शेवटच्या बॉल वरती जितक्या धावा गरजेच्या आहेत तो घेण्याचा प्रयत्न बाळा क्षीरसागर यांचा देखील असेल. किंबहुना 40च्या आतमध्ये रोखण्याची क्षमता इथे गोलंदाजाला देखील दर्शवावी लागेल. इथे देखील वाईड यॉर्कर आणि तोच प्रयत्न आपण पाहतोय. बॅटची आउटसाइड एज. विकेटचं होईल पतन. कॉट बिहाइंडची शिकार ठरतील बाळा क्षीरसागर. बरोबर 5 षटकांमध्ये 38 धावा झाल्यात. तर विजयासाठी 39 धावेंची गरज आहे. 39 रन्स टू विन. आघाडीच्या बॅटर कडून म्हणावी तशी सुरुवात करता आली नाही. त्याचमुळे आपण पाहिलं तर सुरुवात कुठेतरी कमकुवत ठरली आणि त्यानंतर ज्या विकेट सातत्याने गमावल्या गेल्या त्या ठिकाणी गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली.
आणि 40 धावेंच्या आतमध्ये रोखण्याचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न देखील यशस्वी होतोय. प्रत्येक गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी, प्रामुख्याने आर्यन यांनी केलेली पहिल्या षटकामधील गोलंदाजी, एकच धाव खर्च केली आणि एक बॅटर देखील आर्यन यांनी घ्या. मॅचला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल इथे केला जाईल आणि जयेश भोसले सर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतील. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello. धन्यवाद. शैलेजी निवंगुणे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. खरं तर अनेक स्पर्धा ज्यांच्या नावावरती पाहायला मिळतात, पुण्याचा गोड आवाज आणि आगामी कालावधीमध्ये अनेक पुरस्कार ज्यांची वाट पाहतात, असे शैलेजी निवंगुणे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. सेकंड इनिंगकडे आपण बघतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. शाहिद शेख आणि त्याच्या साथीला दिनेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. एक लो स्कोरिंग मॅच, आणखीन एक सामना आपण पाहायला जातोय. एका बाजूला संघ पाहायला मिळतो आहे तो अर्थातच प्रहार 11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय विघ्नेश्वर श्री गणेशा NB अंबेगाव संघ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतं. शाहिद शेख आणि दिनू कांबळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळत आहे. कल्याणच्या मोहाने कोळीवाडाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गब्बर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, एक स्टायलिश क्लासिकल फलंदाजीसाठी जाणला जाणारा शाहिद शेख गब्बरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. विनर स्पोर्ट्स नाला सुपाऱ्याचा हुकुमाचा एक्का म्हणून गेले अनेक वर्ष ज्याने फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली, परंतु परवाच्या दिवशी बंटीबाईच्या सोबतचा एक फोटो आणि जास्तीची चर्चा या खेळाडूची पुन्हा एकदा होत असताना आपण पाहिली आहे. सध्या चर्चेत आहे. फॉर्मात देखील पाहायला मिळाला. फिटनेसच्या जोरावरती अनेक मैदानं आघाडीला येत असताना त्याने गाजवलेली आहेत. कव्हरचा बादशाह, स्लॉक स्वीपचा बादशाह म्हणूनही पाहिलं गेलं, परंतु आज काय, पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वर फॅन्टास्टिक स्टार्ट बाय सेकंड इनिंग. पहिल्या बॉलवरती चौकार. सेकंड इनिंगला सुरुवात चौकारानं झाली आहे. 35चा तिथे 39चा पाठलाग करायचा होता. पहिल्या बॉलवरती चौकार आला. गोलंदाजी मार्गमध्ये विकास राठोड, शाहिद शेखच्या बॅटमधून हा चौकार येत असताना पाहायला मिळाला.
शाहिद सलीम शेख स्ट्राईक एंड वरती आपण त्याला पाहतोय. चौकार आला पहिल्याच बॉल वरती त्याच्या बॅट मधून. यावेळेला आणखीन एक धमाका करण्याचा प्रयत्न, उंच गेलाय, लांब नाही, क्षेत्ररक्षक पोहोचला होता चेंडू पर्यंत. कॅच होऊ शकलेला नाहीये. दुहेरीचा प्रयत्न झाला, 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात येत आहेत. क्रिकेटमध्ये उंचीच्या धावा मिळत नाहीत, लांबीच्या मिळतात. चेंडू लांब गेला तर धावा मिळणार आहेत आणि त्यासाठी प्रयत्नही चांगलेच करावे लागणार आहेत. शाहिद शेख सध्या दगडीला मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहोत. आघाडीचा रणधुरंधर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. अनेक वर्ष सातत्याने अनेक मैदानं त्याने गाजवलेली आहेत. खुल्या गटाचं क्रिकेट निर्विवाद असं वर्चस्व त्याचं पाहायला मिळतं. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने टाकला होता. कोण बदलला विकासच्या या बॉलने, वेगाने थेट यष्टीरक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. धावा गोळा करण्यासाठी शाहिदला जाणलं जातं. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डबल, तिसरा बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलेला पाहायला मिळालेला आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना विकासला आपण पाहू. गोलंदाजीचा दर्जा इथे दाखवावा लागेल कारण छोटस आव्हान ठेवण्यात आलंय. यावेळेला देखील सरळ बॅटने केला, लॉफ्टेड ऑन रॉय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शाहिद शेखच्या बॅटमधून हा चौकार. शाहिद शेख क्लासिकल अंदाज पाहत त्याचा, सरळ बॅटने केलेले स्ट्रोक पाहायला मिळालेत आणि आज निर्भीडता त्याची इथे पाहायला मिळालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने तो फटकेबाजी करत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना विकास पाहायला मिळेल. हे नाणं नाही आहे तर जगात चालणारे डॉलर आहे जे खणखणीत वाजतंय. यावेळेला पुल केला, हाफ फ्रॅकर बॉल वाट पाहत होता दबा धरून बसलेल्या बिबट्याप्रमाणे आणि पाठवून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार बॅकफुटला आला, समोर 2 चौकार. तदनंतर ठाऊक होतं, जज केलं होतं, माइंडसेट ठाऊक होतं गोलंदाजाचा की आता बंपर येणार आहे आणि त्यासाठी तो तयारच होता. षटकार येत असताना पाहायला मिळतो. 16 बनल्यात, 25 चेंडू, 23 ची गरज. सामना खुला, समीकरण बदलली. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. शाहिद पुन्हा एकदा कमबॅक करत असताना त्याला आपण पाहतोय. कोलातला बॉल सॉफ्ट हँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल इथून येईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 ऑन दी बोर्ड, 17-0. प्रथम बॅटिंग करत असताना द्वितीय मात्र आपण पाहिलं तर धावा बनवल्या गेल्या होत्या. तर प्रहार 11 या संघाच्या माध्यमातून केवळ आणि केवळ 38, 39चं टार्गेट. 17-0, 24 बॉल आणि 22 ची गरज. 24 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. Battery.ai प्रेझेंट्स अनिल भाऊ भूमकर आयोजित. प्रमुख आयोजक आपण अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि टीमला पाहत आहोत. खडकवासला प्रीमियर लीग. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. सर सर राकेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर ISPL मुळे खरं तर आपण पाहिलं ना, नवनवीन खेळाडूंना संधी मिळते, प्लॅटफॉर्म दिला जातोय. खुल्या गटामध्ये नवनवीन खेळाडू खेळत आहेत. लोड फुल टॉस समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. ओव्हर दी बॉलर हेड, सरळ बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सीधी बॅट, नो बकवास, चौकार. शाहिदच्या बॅट मधून राकेश जाधव वरती पहिल्याच बॉल वरती इथे चौकार ठोकला गेलेला पाहायला मिळालाय. 21 बनला, 23 चेंडू आणि 18 ची गरज. धावा थांबवलं गेल्या. पूर्वार्धामध्ये गोलंदाजांना दिलेली जबाबदारी आणि जिम्मेदारी चांगल्या रीतीने त्यांनी पार पाडली लिलया. आणि तदनंतर शाहिद आणि शाहिद 21 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 7 बॉल फेस केलेले आहेत. राष्ट्रवादी चषक घाटकोपर काय परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अशा अनेक स्पर्धा ज्या डोळ्यासमोर आजही येतात. रब्बर बॉल वरती जब्बर बॅटिंग करणारा खेळाडू. हाफ फ्रॅकर हुक केलाय. इम्प्रोवाइज करत असताना धावा मिळतील. याही बॉल वरती 4 धाव फलकावरती बनला. त्या 25 ऑन दी बोर्ड. 8 चेंडूचा जेमतेम खेळ संपलाय. 25 आलेल्या 14 ची आवश्यकता आहे. मैदान कोणतंही असू द्या, तुटून पडणारा फलंदाज. मैदान कोणतंही असलं तरी, वाडा कोणाचाही असू द्यात, राडा केवळ आम्ही करणार. मैदानाच्या आतमध्ये या उक्तीला शोभा देणारा खेळ तो इथे करतोय. सादरीकरण चांगलं आहे त्याचं फटक्यांचं.
त्याच्या भातामध्ये अनेक स्ट्रोक पाहायला मिळाले, सातत्याने ते बाहेर काढतोय. एक वलय अंकित असं नाव शाहिद सलीम शेख. स्ट्राईक वरती पुढचा बॉल कोलातला कबसला केलाय. याही वेळेला गॅप शोधलाय. डीप पॅक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही वेगळा होता कव्हर ड्राईव्ह. चौकार. 10ची आवश्यकता राहिली. 21 बॉलचा खेळ शेष. जिथे मात्र विजयासाठी आता मात्र केवळ 10ची आवश्यकता राहिली. आजच्या दिवसामधल्या सेकंड इनिंग जेमतेम असंच झालेले आहेत. 15 चेंडू, काही 14 चेंडू, काही 16 चेंडू, काही 10 विकेटने, काही 9 विकेटने सामने जिंकले गेलेत. हा बॉल यावेळेला जाधवने मागे ठेवला होता. राकेश जाधव व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. फिंगर देखील रोल केली होती, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. हा बॉल वेगाने आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. ड्रिल करून शाहिद दाखवतो पुल करणं गरजेचं होतं, परंतु समोर अटेम्प्ट करण्यासाठी तो पुढे निघाला होता. बॉडीचं संतुलन बनलं नाही, बॅलन्स बनलं नाही आणि याच कारणास्तव धाव इथे आली नाही आणि बॉल हा बॅटला ब्रश देखील झाला नाहीये. 29-0. 29 ऑन दी बोर्ड. विघ्नेश्वर श्री गणेशा आंबेगाव या टीमची धावसंख्या आपण पाहत आहोत. विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव मैदानाच्या आतमध्ये सुस्थितीमध्ये. धावफलकावरती 30. केवळ 9ची गरज. सामन्यामध्ये विजयासाठी केवळ 9ची आवश्यकता. 20 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 विकेट हातामध्ये आहेत या संघाच्या. ड्रायव्हिंग सीट वरती आहे संघ. यावेळेला कवसला गॅप पुन्हा एकदा शोधलाय. शाहीच्या बॅट मधून क्लासिकल अंदाजामध्ये चौकार. रांगोळीच काढायला घेतली आहे त्याने मैदानाच्या आतमध्ये. केवळ चौकार आणि षटकारांचे रंग टाकतो मैदानावरती. पुन्हा एकदा चौकार आला. 34 बनला. 11 बॉल 30 वरती शाहिद नॉट आउट. जिथे 33 वरती तो नॉट आउट. 34 बनल्यात. 5ची आवश्यकता आहे. 5ची आवश्यकता आणि आजच्या दिवसामधला हा सर्वाधिक जलद रन चेस होऊ शकतो जर या बॉल वरती शाहिदच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक आला तर. शाहिद शेख स्ट्राईक वरती. उजव्या बाहेर इथे गॅप शोधला. पहा सिंगल घेण्याचा प्रयत्न तो करत होता, परंतु चेंडूने ओलांडली सीमारेषा. गॅप शोधला गलीमधून. हा चौकार. 38 स्कोर लेवल. 2 षटकांचा खेळ संपला. येणारे 18 बॉल आणि केवळ 1ची गरज. सिक्सर मारणार मारू दे. एक सिक्सर करू दे. मंजिलें मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. एका धाव संख्येची आवश्यकता आणि आता कदाचित दिनेश कांबळे टेस्ट क्रिकेट प्रमाणे हे षटक जाऊ देईल का की मॅच लवकर संपवेल. कारण दादा गायकवाड गोलंदाजी मार्क वरती आहे. हा बॉल वळण घेणारा ऑफ ब्रेक लेग ब्रेक इथे दादा गायकवाडकडेही अस्त्र आहेत. हा बॉल वळवला होता त्यांनी. डॉट बॉल आलेत. 38 बांधल्यात. येणारे चेंडू शेष राहिले. इथून पुढे 16 मध्ये केवळ 1 धाव संख्येची गरज. सॉफ्ट हँडने केले. सिंगल इथून कंप्लीट होईल. 10 विकेट राखत असताना आणि 15 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना इथे लिहिलेला जिंकलाय. विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव या टीमने ही मॅच इथे जिंकली.